नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. हा व्लॉग जो आहे तो रंगपंचमीचा आहे, तर व्लॉग पूर्ण नक्की बघा. स्वागत आहे आपलं नवीन व्लॉगमध्ये. तर आज जो आहे तो संडे होता. मग काय केलं की संडेचं हेअर वॉशसाठी मला आठवडाभर जे आहे ते मुलींच्या हेअर वॉशसाठी टाईमच भेटत नाही. रुही आणि रुची यांची केसाची काळजी फक्त मला संडे किंवा हॉलिडे ज्या दिवशी असेल स्कूलला त्या दिवशीच घेता येते. म्हणून मग आज जे आहे ते तेल लावून घेतलेलं आहे केसांना. आठवडाभर तर लावावंच लागतं, पण रुचीची जी केसं आहेत आणि रुहीची जी केस आहेत ते फारच हेअर लॉस होत होता. म्हणून मग पहिल्यांदा आज जे आहे तर ते तेल लावून घेतलं दोघींनाही केसांना. आणि मग म्हटलं की शॅम्पूने ती त्यांची केस जी आहेत ती वॉश करावी. आणि त्यांना नंतरून रंगपंचमी ही खेळायची होती, कारण त्यांना रंगपंचमीच्या दिवशी हॉलिडे नव्हता, सुट्टी नव्हती. त्यामुळे मग त्यांनी होळी दिवशी जी आहे ती रंगपंचमी खेळली होती. तर बघू शकता अशा पद्धतीने दोघींनीही हेअर वॉश केलेला आहे. आणि मग शेवटी सकाळीच आज नाश्त्याला मेथी बाजारातून आणलेली होती फ्रेश. मग म्हटलं की मेथीचे जे आहेत ते पराठे करूयात. त्यासाठी आज मेथीचे पराठे जे आहे, मेथीची चपाती बनवली होती. पार्श्व, रुही, रुची हे मेथी जी भाजी खायला खूप त्रास देतात. फक्त रुची जी आहे ती मेथीची भाजी खाते, पण बाकी कोणीच मेथीची भाजी खायला लवकर तयार होत नाही आजकाल. कारण ह्या दिवसात जास्त चवही नसते असं कदाचित, यामुळे खात नसतील. मग म्हटलं की आता मेथीचे पराठे बनवूयात. तर त्यासाठी आज मेथीचे पराठे बनवले होते. आणि मग त्यांना होळी खेळण्याआधी, खेळायला सुरुवात करण्याआधी मेथीचे पराठे खाऊ घातले. म्हणजे मग नंतरून हे हात जर घाण झाले कलरने तर मग काही प्रॉब्लेम होणार नाही यासाठी. सकाळची वेळ होती आणि त्यामध्ये आज संडे असल्यामुळे मुलांनाही असं वाटतं की काहीतरी स्पेशल करावं, म्हणून मग ही ग्रीन चपाती म्हणून केली होती. आणि पार्श्व देखील जरा सर्दी असल्यामुळे काहीच खायला तयार नव्हता. प्रणील आणि पार्श्व व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे दोघांनाही जरासा ताप आला होता, म्हणून मग चव बदलण्यासाठी ग्रीन चपाती केली होती. आणि मग बघू शकता हे खाऊन झाल्यानंतरून दोघांनीही देखील होळी खेळायला स्टार्ट केलेलं आहे. होळी खेळायला स्टार्ट केल्यानंतरून दोघंही अजिबात ऐकत नव्हती. आणि मग दोघांनी मिळून अशा पद्धतीने पिचकारीमध्ये भर, आणि पार्श्वचं काहीतरी वेगळंच चाललं होतं. नॅपकिननी भरून कलरमध्ये पुसत होता प्रणीलला. आणि प्रणील बघा पार्श्वला भिजवत आहे. आणि अशा पद्धतीने बघा यांचं सगळ्यांचं फोटोही काढले होते. अशा पद्धतीने छान असं रंगले होते. आणि मग मुलांना असं रंगपंचमी खेळून पाहिल्यानंतर आपल्यालाही आपल्या लहानपणीची आठवण येते. असो, त्यालाही उजाळा मिळाला. आणि मग संध्याकाळच्या जेवणासाठी मंचुरियन बनवले होते, कारण खूप दिवस झालं रुही आणि रुची म्हणत होत्या की मंचुरियन बनव. पण सतत सर्दी खोकला असल्यामुळे आणि हवामान क्लायमेट चेंजमुळे बनवलं नव्हते. पण आज फायनली म्हटलं चला आज सुट्टी आहे आणि चला मग बाजारातून मोठा कोबी पण आणला होता. मग मी मंचुरियन बनवलं होतं घरी. आणि मग ते सगळ्यांनी खाल्लं मंचुरियन. आणि मग शेवटी त्यांना सगळ्यांना आंघोळ घातल्या, कारण रंग खेळून अगदी त्यांनी खूपच हे केलं होतं, कपडे आणि केस सगळंच. त्याचाही व्हिडिओ पुढे आहेच, कंटिन्यू बघा तुम्ही. मंचुरियन अशा पद्धतीने बनवले घरी. तर यामध्ये आम्ही कोबी, गाजर, सिमला मिर्च आणि थोडासा लसूण चवीसाठी, आणि मंचुरियनचा जो मसाला असतो दुकानामध्ये तर तो ॲड केला होता. आणि त्यांनी छान अशी चव येते. नेहमीच ही मंचुरियन जे आहे ते आपल्याकडे तयार होते, पण जरा सर्दी खोकल्यामुळे मीच जरा बनवायला नकार देत होते. पण आज फायनली बनवलं. तर बघू शकता ह्यांनी असं फायनली लुक सगळ्यांना रंगवलं होतं घरामध्ये आणि सगळीकडे कलर केला होता. आणि बघू शकता अशा पद्धतीने ह्यांनी रंगपंचमी खेळली. मोठ्या तर मोठ्या, पण बारकेसुद्धा त्यांना अगदी नको करत होते. तर अशा पद्धतीने ह्यांनी सगळ्यांनी एकमेकांना असं रंग लावून रंगपंचमी सेलिब्रेट केलेली आहे. तर बघू शकता. आणि शेवटी त्यांचे पप्पा पण आले होते, मग पप्पांना पण त्यांनी रंगवून टाकलं. सुरुवात त्यांच्या पप्पांनीच केली त्यांना रंगवायची, त्यामुळे मग ह्या दोघी मग एकदा सुरुवात झाल्यानंतर ऐकतच नाहीत. आणि ही बारकेसुद्धा बघा किती छान असं एन्जॉय केलेलं आहे. शेवटी मुलांना आपल्यासारखं लहानपण तर मिळणारच नाही, पण शेवटी जे सण आहेत ते आपण सेलिब्रेट केल्याशिवाय त्यांनाही ह्याचं काहीच कळणार नाही. म्हणून मग शेवटी आम्ही सगळ्यांनीच रंगपंचमी खेळली. आणि मग रंगपंचमी खेळल्यानंतरून दिवसभर खालीवर करून ह्यांनी रात्री बारके पार्श्व आणि प्रणीलांनी खूप त्रास दिला. कारण रात्री मग शेवटी आंघोळ झाल्यानंतरून यांना जे आहे ते तेल पण लावलं, बॉडी लोशन लावलं. आणि आंघोळ झाल्यानंतर थोडंसं हर्बलच कलर यूज केले होते त्यासाठी, की जेणेकरून ह्यांना बॉडीवरती काही इफेक्ट होऊ नये म्हणून. आणि
आणि मग तेवढ्यात ते अचानक आले आणि त्यांनी मागून अशी बादली ओतली अचानक सेल्फी काढायच्या नादात. आणि मग मुलांनी अशीच रंगपंचमी जी आहे ती इथंच थांबवली, कारण मग दिवसभर खेळले. आधी सर्दी आणि खोकला आणि मग त्यातून गार पाणी, हर्बल कलरच यूज केले होते म्हणून काय वाटलं नाही एवढं. आणि मग शेवटी यांना बास म्हणून सांगितलं, कारण मग दिवसभर खेळून खेळून मग परत पाय दुखतात आणि होमवर्कही होता भरपूर, कारण आता एक्झाम जवळ आलेले आहेत त्यामुळे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. थँक्यू. आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा नवीन आला असेल तर. थँक्यू. बघा नकळत त्यांनी मागून बादली देखील ओतली मी फोटो सेल्फी काढायच्या नादात. तर अशा पद्धतीने आजचं जे आहे ते सेलिब्रेशन झालेलं आहे.